अण्णाभाऊ साठे चौक ते मर्याई चौक रेल्वे पूल पाडण्यापूर्वी वाहतूक आराखड्याची आढावा बैठक खासदार प्रणिती शिंदे यांनी रेल्वे आणि मनपा अधिकाऱ्यांसोबत घेतली। अण्णाभाऊ साठे चौक अर्थात भैया चौक ते मर्याई चौक येथील रेल्वे पूल 14 डिसेंबर 2025 रोजी पाडण्यात येणार असून या कामामुळे 1 ते 1.5 लाख नागरिकांच्या दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे। या पार्श्वभूमीवर पर्यायी मार्गाची आखणी आणि नागरिकांना होणाऱ्या गैरसोयींचा आढावा घेण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती। बैठकीदरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले की पूल पाडकामाच्या दरम्यान नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पर्यायी मार्ग व्यवस्थित, सुरक्षित आणि व्यवहारी असावा। यासाठी त्यांनी पर्यायी मार्ग देखील सुचवला। मर्याई चौक नागनाथ मंदिर मार्गे रेल्वे स्टेशन आवारातील मागील रस्ता, इरण्णा वस्ती, मोदी अंडरपास, मोदी पोलीस चौकी। प्रशासनानं या मार्गाला सकारात्मक प्रतिसाद देत तातडीनं आवश्यक नियोजन करण्याचं आश्वासन दिलं। बैठकीनंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी रेल्वे आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पर्यायी मार्गाची पाहणी केली। मार्गावरील अडथळे, गर्दीची ठिकाणं, सुरक्षिततेच्या उपाययोजना या संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या। या बैठकीला सोलापूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉक्टर सुजित मिश्रा, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, सामाजिक कार्यकर्ते माऊली पवार, माजी नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, नगर अभियंता सारिका अकुलवार आदींची उपस्थिती होती।